तुम्ही आता डॉल्बी विरोधात आवाज उठवला तसं पुण्यातल्या कोथरूड परिसरात बऱ्यापैकी गुंडगिरी वाढली आहे. जसं तुम्ही डॉल्बीच्या विरोधात उतरलात तसंच तुम्ही पुण्यातल्या गुंडगिरीच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरावं असं बोललं जात आहे. नक्कीच. मी अनेक वेळेला मला जेव्हा जेव्हा फोन येतात तेव्हा तेव्हा या सगळ्या सिस्टीम विरोधात बोलत असते आणि पोलिसांकडेही तक्रार करत असते. आता मध्यंतरी सुद्धा निलेश गायवळ प्रकरणामध्ये, आणि आता ते म्हणे लंडनला पळून गेले. असे कसे पळून गेले? हे कुठेतरी फेल्युअर दिसतं का नाही असे पोलिसांचं? कसे पळून गेले? आणि मातोबा नगर मध्ये सुद्धा, म्हणजे आता हे इथले पीआय आता नवीन आहेत, त्यावेळेला ते वेगळे होते, पण तिथनं सुद्धा मला अनेक की ताई अमुक अमुक एक तडीपार गुंड इथे दिसतोय. तडीपार असूनही तिथे दिसतो, तो नागरिकांना दिसतो आणि तो पोलिसांना दिसत नाही. आत्मपरीक्षण पोलीस कधी करणार आहेत की नाही? त्यामुळे हे गोळीबार झाला, अमकं झालं, या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी त्याचा निपात करायचा. हे पोलिसांनी स्वतःची जी काय आहे वर्दीला जागणं जे आहे नक्की करतील. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, थोडी ती अधिक एक्सप्लोर करण्याची आवश्यकता. धन्यवाद. तर त्यांनी सांगितलं की डॉल्बी विरोधात ते मोठ्या प्रमाणात जन आंदोलन भविष्यात उभारणार आहे.